महालक्ष्मी ज्वेलर्सवरती जे कर्मचारी आहेत त्याच्यावरती गोळीबार झाला आणि त्यांचा आज सकाळी मृत्यू झालेला आहे। याच मृत्यूच्या यातून शहापूर तालुक्यातील जे व्यापारी आहेत त्यांनी मूक मोर्चा काढत सदर पोलीस स्टेशनमध्ये निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये आता जर आपण बघू शकता तर मोठ्या प्रमाणात जर हे जे व्यापारी आहेत या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या आवारात जमा झालेले आहेत आणि यांची मागणी आहे की सुरक्षा वाढवावी किंवा जेणेकरून अशी पूर्ण घटना घडू नये, म्हणून आपण आज त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊ। काय सांगाल, काय घटना घडली? ह्याची बाब ही फार दुर्दैवी घटना आहे आणि अशी कुठल्याही व्यापाऱ्याच्या आयुष्यात अशी घटना घडावू नये। ऍक्च्युली व्यापारी हा आर्थिक व्यवस्थेचा कणा आहे आणि त्या जर कणावर असा घाव होत असेल तर ह्याच्या पुढे व्यापाऱ्याने कसं वागायचं कसं राहावं ही पण ते संशय नाही। प्रत्येक व्यापारी घाबरून गेलेला आहे आणि अशा घटनेने निषेध नाही झाला तर मग आपण आणि आज सगळ्यांनी एकजूट होऊन उत्स्फूर्तपणे बंद ठेवलंय। असाच ह्याच्या पुढे पण व्यापारी एकजूट दाखवून प्रत्येक व्यापाऱ्याच्या दुःखात सहभागी अशा घटनेला निषेध करत राहावा आणि याच्या पुढे प्रशासनाला दबाव आणावा अशी मी निवेदन प्रत्येक व्यापारी करते। आणि आमच्या ज्वेलर्स असोसिएशन तर्फे या 48 पोलीस स्टेशन मुदत दिलेली, 48 या गुन्ह्यात छडा लागला नाही तर आम्ही याच्या पुढे बेमुदत बंद ठेवू। काय सांगा, म्हणजे तुम्ही पण देखील रात्री होते घटनास्थळी, काय सांगा? शहापूर तालुक्याची मुख्य बाजारपेठ ही शहापूर शहर आहे आणि रात्रीच्या वेळेस 8:30च्या दरम्यान या गजबजलेल्या ठिकाणी महालक्ष्मी ज्वेलर्सचे दिनेश चौधरी यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झाला आणि त्या हल्ल्यात त्याचा सकाळी दुर्दैवी मृत्यू झाला आणि मग भीतीचं वातावरण संपूर्ण व्यापारी वर्गात तर आहेच पण नागरिकांच्या त्या ठिकाणी आहे। कारण या तालुक्यात या शहरात चेन चोरणं, पाकिट मारणं, मोबाईल चोरणं, दरोडे पडणं, मंगळसूत्र चोरणं, आता तर गोळी घालण्यापर्यंत या ठिकाणी मजल या गुन्हेगारांची या ठिकाणी गेलेली आहे। आणि म्हणून सर्वांचं म्हणणं हेच की तात्काळ या गुन्हेगारांना अदल घडवावी, तात्काळ त्यांना अटक करावी, अन्यथा शहापूर तालुका पूर्णपणे बेमुदत या ठिकाणी राहील आणि या व्यापारी संघटनेला आमच्या सर्व राजकीय पक्षाचा या ठिकाणी पाठिंबा राहील। काल जे ज्वेलर्सचे जे दिनेश चौधरी यांच्यावरती जो हल्ला झाला याच्यामुळे शहापूर तालुक्यातील जेवढे पण ज्वेलर्स असो किंवा व्यापारी असोसिएशन असो, व्यापारी पूर्णपणे भयभीत झालेले नाही, त्याचा कुठेतरी छडा लागला पाहिजे यासाठी आज ते शहापूर पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी येऊन निवेदन दिलं आहे आणि संपूर्ण शहापूर तालुक्यातील बाजारपेठ ही बंद ठेवण्यात आलेली आहे। फैयद शेख, साम टीव्ही, शहापूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।